स्नेहस नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमाले आज पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत करतोय। अतिशय महत्त्वाचं अपडेट्स आहे। आपण पाहाल तर 2021 मधील प्रलंबित पीक विमा 375 कोटींची रक्कम या ठिकाणी प्रलंबित आहे आणि त्या संबंधित आपण पाहाल तर न्यायालयात येत्या जानेवारी महिन्यामध्ये सुनावणी होणार आहे। अगदी पॉइंट टू पॉइंट इकडे सविस्तर कव्हर करणार आहोत। चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेल सबस्क्राइब करा आणि आपले चॅनल मेंबरशिप घेतली नसेल तर मेंबरशिप घ्या। अगदी सुलभ किमतीमध्ये अवेलेबल आहे। 50 ते 60 रुपयामध्ये मेंबरशिप घेऊ शकता। मेंबरशिपचा काय फायदा आहे? अनेक आपल्या प्रीमियम सबस्क्रिप्शनचा आपल्याला लाभ मिळणार आहे। अधिक माहितीसाठी जॉईन बटनावर क्लिक करा, अदरवाईज मला मेसेज करू शकता। तर पुढे आपण पाहाल व्हिडिओमध्ये तर प्रलंबित विमा हा या ठिकाणी सुनावणी होणार आहे, कव्हर करणारच आहोत। त्याआधी हा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पाहून घ्या। त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते की 5,29,000 शेतकऱ्यांना विमा वाटप झालेले आहे। कोणते शेतकरी आहेत व्हिडिओ पाहिल्यावरती समजून येईलच। तर आता या व्हिडिओमध्ये अगदी महत्त्वाचं टॉपिक कव्हर करणार आहोत। शेवटपर्यंत पाहाल तर कन्सेप्ट क्लिअर होतील। या ठिकाणी स्क्रीनवर पाहायला मिळते 375 कोटी न्यायालयात जमा करण्यासाठी खरीप 2021 संदर्भात जानेवारीत या ठिकाणी सुनावणी होणार आहे। पॉइंट टू पॉइंट अगदी सविस्तर समजून घेणार आहोत। खरीप 2021 मध्ये सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी आजवर शेतकऱ्यांना 375 कोटी रुपये प्राप्त झालेले। प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीनुसार आणखीन 375 कोटी रुपये मिळणे या ठिकाणी अपेक्षित आहे आणि त्या प्रकरणावरती आपण पाहाल तर या जानेवारी महिन्यामध्ये संपूर्ण इकडे सुनावणी पार पडणार आहे। अगदी सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न केला। काही कन्सेप्ट क्लिअर झाले नसतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता आणि जिल्ह्यातील इतर जे बांधव आहेत त्यांना हे अपडेट्स अद्याप समजलं नाही त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून कसे त्यांना देखील माहिती मिळेल आणि आपल्या बांधवांना हेल्प करणं हे आपला स्वाभाविक धर्म आहे, ते आपल्याला पार पाडावा लागतो। या भेटणार आहोत पुढे। जय हिंद।